प्रथमतः अकोले तालुक्यातील सर्व नागरिकांना, आमच्या मित्रांना, सर्व बंधू भगिनींना दीपावलीच्या, भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा। खऱ्या अर्थाने आज आपण बघतोय की आज दीपावली धूमधाम साजरी झाली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असताना, अनेक विषय असताना आज अकोला तालुक्याला जो काही प्रश्न पडलाय की होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज सगळीकडे रणधुमाळी सुरू आहे। अनेक जणांना पडलेले प्रश्न की अनेक गटांमधलं आरक्षण, मग ते जिल्हा परिषदेचं असो किंवा पंचायत समितीचं असो, ह्या आरक्षणानंतर बऱ्याच कार्यकर्त्यांना घरी बसावं लागलं। परंतु मला एक संदेश द्यायचा आहे अकोला तालुक्यातील आपल्या सगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना की आरक्षण येतील, आरक्षण जातील। आपण सामाजिक चळवळीत काम करत असताना, जनतेचे काम करत असताना कुठल्याही पदाचा अपेक्षा न करता आपण जर काम केलं तर खऱ्या अर्थाने मला वाटतं आपण या जनतेला न्याय देऊ शकतो आणि म्हणून आपण काम करत राहिलं पाहिजे। आज मी 2-3 दिवसापासून मी तालुक्यामधील सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय, वेगवेगळ्या संघटनांशी चर्चा करतोय, परंतु आजही तालुक्यामध्ये चित्र स्पष्ट होत नाही की कोण कुठून लढेल, कोणाचा कुठून आहे। परंतु एक आहे की अकोला तालुक्यातल्या जनतेला पडलेला प्रश्न एक आहे की ज्या पद्धतीनं विधानसभा झाली, विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने वैभव भाऊ असेल ते भाजपकडून लढले, अमितराव भांगरे हे राष्ट्रवादीकडून लढले शरद पवार गटाकडून, आणि किरण लामटे जे आहे ते पण राष्ट्रवादीकडून लढले अजित पवार गटाकडून, आणि बाकीची जी आहे ती लढली। ज्या वेळेस अशा पद्धतीनं लढले त्यावेळेस त्या कार्यकर्त्यांनी जास्तीने जास्तीचा आपल्याला कोणाचा झेंडा घ्यायचा त्याप्रमाणे विधानसभेला झेंडे घेऊन प्रामाणिकपणे कार्यकर्ते लढले। परंतु आज कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झालेला आहे। असा संभ्रम तयार झालेला आहे की आता एक बातमी प्रसार माध्यमाला दिसली आणि मला सगळ्यांनी फोन केले, काय 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 की आता मला बी पडलेला प्रश्न, मी पण एका कार्यकर्त्याचं म्हणजे एका प्रतिनिधी म्हणून काम केलं आणि म्हणून आपल्या प्रसार माध्यमापुढे येऊन सांगू एवढंच इच्छितो की आम्हाला अजून असे काही प्रश्न माहीत नाही किंवा कोणाचे पुढे प्रवेश होणार हे माहीत नाही आहे किंवा कोण कसे लढणार आहे हे पण आम्हाला अजून काय माहीत नाही। आम्ही सगळेजण आपण दिपावळीत गाठी बिटी घेण्यामध्ये सगळेजण उत्सुक आहोत। त्याच्यामुळं ही जी काय आपल्याला सगळ्या अकोलेकरांना जी उत्सुकता लागली आहे की महायुती होणार की सगळे स्वबळावरती लढणार, महाविकास आघाडी कसे लढणार, महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार, महायुतीचं नेतृत्व कोण करणार, आता तरी सध्या सगळ्यांचा एकलो चालल्याचा जो नारा आहे तो आहे। त्याच्यामुळे राजकीय जे गणित आहे ते मला वाटतं 1-10 दिवसामध्ये स्पष्ट होतील। परंतु आज आपण ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने फिरताना बघतोय, प्रत्येक गटामध्ये एक नवीन नेतृत्व, नवीन युवक की त्याला उत्सुकता आहे, तो सुशिक्षित झालेला आहे। मग आदिवासी समाज असेल किंवा इतर समाज असेल, एक युवकांनी आदिवासी भागामध्ये तरुण युवकांनी एक आपल्याला एक संधी मिळेल या हिशोबाने काम सुरू केलेलं आहे। प्रत्येक गटामध्ये एक 5-5, 10-10 उमेदवार, नवीन एज्युकेटेड उमेदवार आज काम करताना दिसत आहे आणि म्हणून त्यांची पण एक भावना आहे की मला आज 5 गट आरक्षण आहे, 5 म्हणजे 5 ते, आणि पंचायत समितीची म्हणजे अशी एक 15-16 आदिवासी समाजामध्ये नवीन नेतृत्व तयार करण्याची त्यांना पडलेली संधी आहे आणि म्हणून त्यांना पडलेलं एक दिसतंय की आज आपल्याला इथं आज पुतुळ गट असेल, राजूर गट असेल, समशरपूर गट असेल, देवठाण गट असेल की ही जी काय आपल्याला संधी मिळेल अशा हिशोबाने ते काम सुरू केलेलं आहे। परंतु जी काय जुने राजकारणी आहे किंवा प्रस्थापित राजकारणी आहे, मग पिचड फॅमिली असेल किंवा बांगरे फॅमिली असेल किंवा लांबटे फॅमिली असेल, त्यांनी वेगवेगळ्या व्यूहरचना केलेल्या आहे। परंतु मला जे दिसलेलं चित्र की तरुण एकत्र येऊन मला वाटतं ह्या निवडणुकीमध्ये एक वेगळा आयडेंटिटी ह्या निवडणुकीमध्ये दिसेल असं मला भविष्यात वाटतंय। यांनी आज भेट घेतल्याचे काही फोटो व्हायरल झाले, काय सांगाल? तर ती भेट कौटुंबिक आहे का राजकीय आहे हे आपल्याला काही कळालेलं नाहीये। परंतु तुम्ही विधानसभेला बघितलं, विधानसभेला प्रखरपणे आम्ही महायुती असताना सुद्धा आम्ही किरण लामटे यांचा प्रचार केला नाही। हे
हे मीडिया पुढे येऊन मी सांगतोय आणि आम्ही अमित भांगरेंचाच प्रचार केला, बरोबर. त्याच्यामुळं एक प्रमुख एक 5-50 कार्यकर्ते जी काय असतील किंवा तिची जबाबदार व्यक्ती असेल, मला वाटतं 200 कार्यकर्त्यांमध्ये आमचा सुद्धा नंबर असेल. म्हणून त्यांना जर असा काही एखादा प्रवेश करायचा असेल किंवा कुठं जायचं असेल तर मला एक प्राथमिक वाटतंय की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याशी बोलल्यानंतर ते निर्णय घेतील. ही भेट कशी होती ही आपल्याला काही सांगता येणार नाही. त्याच्यामुळे ती जर राजकीय असेल तर कार्यकर्त्यांना न विचारता भेट घेणं किंवा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता एखादा राजकीय निर्णय घेणं हे मला काही संयुक्तिक वाटत नाहीये. परंतु तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी त्यांच्याकडूनच स्पष्टीकरण आपल्याला भेटेल की ते राजकीय आहे की कौटुंबिक भेट आहे. त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर काय? त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर तुमची भूमिका काय? नाही, आता त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला, पहिलं तर त्यांनी तो हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलावं किंवा त्यांच्या विधानसभेला ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलं तनमन धनानी त्यांना विश्वासात घेऊन प्रवेश करावा की त्यांना विश्वासात न घेता का प्रवेश करावा हा त्यांचा प्रश्न आहे. शेवटी हा प्रश्न त्यांचा आहे, त्यांनी पुढे जावं. परंतु मला वाटतं की ते कार्यकर्त्यांना विचारून प्रवेश किंवा निर्णय घेतील काय घ्यायचा असेल तो. त्याच्यामुळे आमची काही अजून त्या विषयावरती चर्चा झालेली नाही. परंतु आता शेवटी आमचं काम आम्ही आमच्या पद्धतीनं काम आपलं सुरू आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमित भांगरे यांचा जो पराभव झाला, अगदी कमी मताने त्या ठिकाणी पराभव झाला, परंतु त्याचं जे काही कारण पुढे आलेले आहे की वैभव पिचड जर त्या ठिकाणी उभे नसते कदाचित अमित भांगरे यांचा विजय त्या ठिकाणी झाला असता. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये अमित भांगरे आणि वैभव पिचड एका मुद्द्यावर या ठिकाणी आपण तालुक्यामध्ये एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळेल. काय सांगा? विषय हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण विचारला की ज्यावेळेस विधानसभेमध्ये सगळ्या अकोला तालुक्याला वाटत होतं की ह्या दोघांनी एकत्र येऊन उमेदवारी करावी, एकच उमेदवारी असावी आणि दोघांनी लढलं तर नक्कीच किरण लामटेंना जरा सॉफ्ट कॉर्नर होईल. आणि पहिल्यांदा चित्र असं होतं की किसड साहेबांची तब्येत खराब होती आणि त्यामुळे ते थांबून घेतील आणि त्या कालखंडामध्ये अमित भांगरेंचा ग्राफ खूप उंचीवरती गेला आणि त्याच्यामुळे जी काय ह्या तालुक्यामधली जी काय विचार करणारी होते की ज्यांना वाटत होतं की हे इलेक्शन आपल्याला किरण लामटे यांच्या विरोधात आपल्याला अमित भांगरे त्यांना मदत केली पाहिजे, तो एक वर्ग पुढे निघून गेल्यानंतर अचानक वैभव पिचड यांनी त्यांची रिक्षा लॉन्च झाली आणि त्यावेळी खरा संभ्रम तयार झाला आणि त्या दिवशी थोडीशी मनात पाल चुकचुकली की काहीतरी अडचणी तयार होतील. तरी पण कार्यकर्त्यांनी चांगली टप दिली आणि मग त्यावेळेस एक संघर्ष बघायला भेटला की एक शेवटी अमित भांगरेचं काम करणारे कार्यकर्त्यांना वैभवराव पिचड त्यांना ऍक्सेप्ट करणार का, वैभवराव पिचडांचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अमित भांगरे ऍक्सेप्ट करणार का. आणि म्हणून त्यावेळेस ती दुरी तयार झाली आणि म्हणून या सगळ्यांची दुरी जी तयार झाली. आता त्यावेळेस लढले नाही एकत्र आणि आज एकत्र लढायला निघताय तर मला वाटतं ह्या कार्यकर्त्यांना एकमेकांचे नेते विश्वासात घेतील का. आणि म्हणून तालुक्यामध्ये उद्या येणाऱ्या सगळ्याच निवडणुका ह्या समन्वयाच्या निवडणुका आहे. ह्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्याचं जर मनोमिलन झालं नाही किंवा कार्यकर्त्यांविषयीचा जो द्वेष आहे एकमेकांच्या मनात, शेवटी वैभवराव पिचडांच्या मनात अमित भांगरेंच्या कार्यकर्त्यांविषयी द्वेष आहे किंवा अमित भांगरेंच्या मनामध्ये वैभव पिचडांच्या कार्यकर्त्यांचा द्वेष, हा द्वेष निघण्यासाठी कमीत कमी त्यांनी त्यांच्या बैठका झाल्यानंतर हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. आणि एक जनतेतला परत दुसरा एक आवाज आहे की तुम्ही त्यावेळेस एकत्र होणं होतं, त्यावेळेस तुम्ही एकत्र झाले नाही आणि आता तर कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे. आता कार्यकर्त्यांना असं वाटतंय यांनी सगळ्यांनी स्वबळावर लढावं, कारण प्रत्येक गटामध्ये एक एक कार्यकर्ता आपली स्वतःची तयारी करतोय आणि त्याला वाटतं आता मला वैभव भाऊ ताकद देईल, अमित भांगरे ताकद देतील, किरण लामटे ताकद देतील, अशी एक मानसिकता तयार होऊन गेली. मग मला लढायचंय अशा ज्या कार्यकर्त्यांनी जी तयारी केली आणि अचानक जर महायुतीमध्ये सगळेच जण महायुतीत घुसले तर मला वाटतं महाविकास आघाडीकडं नेता नसेल पण मला वाटतं 100% कार्यकर्त्यांची मोठी फौज ही महाविकास आघाडीकडे जाऊ शकते. कारण हा अकोला तालुका एक अशा पद्धतीनं कोणाला विश्वासात न घेता जर कोणी नेता जर विचार करत असेल तर त्याला स्वीकारत नाही, ही आपण बघितलेली उदाहरण आहे. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर.
आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.